नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण. तर आजचा दिवस म्हटलं तर आज गणपती विसर्जन आहे. तर 10 दिवस झाले गणपती बाप्पा घरी होते आणि छान असं वातावरण सुद्धा, संध्याकाळ आरती वगैरे म्हणजे असं छान वाटत होतं. बरेच ठिकाणी 5 दिवसाचा सुद्धा असतो, 7 दिवसाचा असतो. तर आमच्या इथं 10 दिवसाचा गणपती असतो. तर आज विसर्जन आहे आणि आज विसर्जन 3:30च्या नंतर आहे. त्यानंतर गणपती विसर्जन कुठे करतो आणि कुठे करणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू. तर सकाळी अगोदर आरती केली. तर आरतीच्या टायमिंगला आम्ही दोघंच होतो, माझा मोठा मुलगा आणि मी. कारण सकाळी 7 वाजता त्याची स्कूल होती. तर त्याला सोडायला गेल्यानंतर त्यांचंही काहीतरी काम होतं, मग तेही गेले होते बाहेरच. मग आम्ही दोघांनी सकाळची आरती केली. त्यानंतर नाश्ता वगैरे बनवणार आहे मी आता, तर म्हणून त्याच्यासाठी. त्यानंतर चहाला ठेवलं. चहा घ्यायचा होता. चहाला ठेवलं आणि त्यानंतर काल जे लोणी काढलं होतं ते कडवण्यासाठी ठेवलं आहे आणि आता त्याच्यासाठी थोडासा नाश्ता बनवून घेते. तर त्याला नाश्त्यामध्ये ब्रेड फ्राय करून दिले आणि दूध दिलं सोबत, आणि दूध आणि ब्रेड त्यानं नाश्ता केला. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून मोदक वगैरे बनवले आणि आता 3:30चा टायमिंग झाला आहे. तर आज ते पण आले होते, मोठा छोटा सगळेजण आम्ही चौघंही होतो. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि आता गणपती विसर्जन करण्यासाठी घेऊन जाणार आहेत. तर आरती झाल्यानंतर मुलांनी ओवाळलं आणि ते हे पाया वगैरे पडले. त्यानंतर मग गणपती हलवायचा असतो, मग सगळ्या घरात अगोदर फिरवायचा असतो. त्यानंतर मग ते घेऊन जायचं असतं. तर कुठे घेऊन जाणार आहे ते व्हिडिओ पुढे मी दाखवणारच आहे. तर इथं पाहू शकता तर जागा कशी सुनी सुनी वाटत आहे आणि हे एकदम छोटा गणपती आहे जे मुलांनी ठेवला होता समोर. तर हे 2 गणपती आहेत, तर दोन्ही पण विसर्जन करण्यासाठी घेऊन जायचं आहे. त्यानंतर छोटा मुलगा आणि ते दोघंजण मिळून गाडीवर गणपती घेऊन गेले आणि हा पण ह्याच्या ट्युशनमध्ये जाणार होता, कारण ह्याच्या ट्युशनमध्ये गणपती विसर्जनचा कार्यक्रम होता. तर इथे बघू शकता तर छोटा मुलगा जो आहे गणपती विसर्जन करत आहे. हा गणपती आहे तो गावाकडचा आहे बरं का. हे विहीर जे आहे आमच्या शेतातली आहे. तर हे गावाकडे गेले दोघंही विसर्जन करण्यासाठी. तर त्याचं कारणही तुम्हाला गावाकडे गणपती आमचे नेले होते. म्हणजे गाव इथून झालं तर एक लागतो जायला. पण इथं काय होतं, गणपती इथे कुठेही जरी दिलं ना, कुठेही फेकतात वगैरे, व्यवस्थित विसर्जनही करत नाहीत. परत आणखीन फुटतात वगैरे, अशा गोष्टी बऱ्याचशा होतात. म्हणून म्हटलं की गणपती गावाकडूनच घेऊन जावं. म्हणजे शेतामध्ये विहीर आहे, विहिरीमध्ये सोडलं म्हणजे आपल्या म्हणजे बुडाला जाऊन बसतो तो गणपती आणि आपल्या शेतात त्याचं पाणी वगैरे नाही जरी विरघळलं तरी कधी ना कधी विरघळणारच आहे आणि ते आपल्या विहिरीमध्ये राहणार आहे आणि आपल्या शेतातच त्याचं पाणी वगैरे जाणार आहे. त्याच्यामुळं चांगलंच आहे. गेल्या वर्षीचा गणपती होता आणि ह्या वर्षीचा गणपती होता. 2 गणपती होते, मग दोन्ही गणपती मी यावर्षी विसर्जन केलेले आहेत. तर खूप छान आणि असं प्रसन्न वाटत होतं. आज पाहिलं तर आज एकदम उदास झालेला आहे. या ठिकाणची जागा जी आहे रिकामी दिसत आहे आणि हे सगळं आता हे काढणार आहे, लाईटिंग वगैरे काढणार आहे आणि मग तर खूपच बनान वाटणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि विसर्जन वगैरे करण्याची पद्धत वगैरे तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.